लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या बातमीनं करतोय। गणेशोत्सव, गणेशाचं आगमन अवघ्या काही तासांवर आलंय आणि गणेश भक्तांची उत्सुकता, प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली आहे। कारण काही मिनिटांचा अवधी, काही मिनिटांची प्रतीक्षा आणि लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या देशाला होणार आहे। हे मुखदर्शन प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी सुद्धा सध्या लालबाग परिसरामध्ये भक्तांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते। लालबागच्या राजाची मूर्ती ही गेली अनेक वर्ष सारखीच मूर्ती असल्याचं दिसतं, परंतु सर्वांना उत्सुकता असते ती इथल्या देखाव्याची, इथल्या सजावटीची। आपल्या सर्वांना कल्पना आहे की नितीन चंद्रकांत देसाई ही गेली अनेक वर्ष लालबागच्या राजाचरणी त्यांची सेवा देत होते, देखावे उभारत होते। पण या वेळेला ही सजावट कशी असेल हे थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे। नितीन चंद्रकांत देसाई आता हयात नाही, त्यामुळे लालबागच्या राजाचा देखावा यंदा कुणी साकारलाय हेही आपल्याला बघावं लागेल। फक्त 4 मिनिटांची प्रतीक्षा आणि अवघ्या महाराष्ट्राला, देशभरातल्या गणेश भक्तांना लालबागच्या राजाचं दर्शन होणार आहे। या राजाचं, या गणपतीचं वैशिष्ट्य असं की देशभरातनं अनेक भाविक, लाखोंच्या संख्येनं भाविक लालबाग परिसरामध्ये येत असतात आणि गणपतीचं दर्शन घेतात। मुंबईचा हा सगळा पट्टा, लालबाग परळचा पट्टा, हा गिरणी कामगारांचा भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे असलेल्या गणेश मंडळांच्या मोठमोठ्या गणेश मूर्ती ही गणेशोत्सवात सर्वांसाठी एक आकर्षणाची बाब असते। अगदी थोड्याच वेळात आपण सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहोत। गणेशोत्सव अवघ्या काही तासांवरती आलाय, त्यामुळे सर्वच कारागिरांची, मूर्ती बनवणाऱ्या सर्व कारागिरांची लगबग सुरू आहे। बाप्पाच्या मूर्तीवरती कारागिरांकडून अखेरचा हात फिरवला जातोय, तर गणेश मूर्तींची भुरळ परदेशी नागरिकांनाही पडली आहे। गणेशोत्सवासाठी भारतातनं परदेशात बाप्पाच्या मूर्ती रवाना झाल्यात। पाहूया एक विशेष रिपोर्ट। आकर्षक रंगरंगोटी, डोळ्यांची सुंदर आखणी आणि दागिन्यांची सजावट यामुळे रायगडमधल्या पेणच्या गणपतींना केवळ राज्यातून आणि देशातूनच नाही तर परदेशातनंही मोठी मागणी असते। गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलाय, त्यामुळे गणेश मूर्तींच्या या माहेर घरात सध्या मूर्तिकार आणि कारागिरांची लगबग जोरात सुरू। गणपतीचे कारखाने अहोरात्र सुरू असून या कारखान्यामधील कारागीर मूर्तींवरती रंगकाम, दागिन्यांची सजावट आणि डोळ्यांची आखणी यावर अखेरचा हात फिरवतात। या गणेश मूर्तींची भुरळ फक्त आपल्या देशातीलच नाही तर परदेशातल्या पाहुण्यांनाही पडली आहे आणि म्हणूनच थायलंडच्या गणेश भक्तांनी या कारखान्याला भेट दिली। पेणमधले हे सुबक गणराय पाहून परदेशी पाहुणे सुद्धा भारावून गेले। पेणमधून आज सर्व देशामध्ये गणपती बाळगतो। आपलं पेणचं जे वैशिष्ट्य आहे, जे कलर काम, डोळ्याची आखणी, जे रेखीव, त्यासाठी आज आपल्याकडे परदेशातून आज कस्टमर आपल्याकडे आले। तुम्ही आज जर बघितलं असेल, आज थायलंडचे कस्टमर आलेले आहेत, त्यांना देखील आपल्या इकडच्या मूर्ती इतक्या आवडल्या की त्यांनी आज आपल्याकडनं बुकिंग केलेली। यंदाही पेणमधनं थायलंड, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशससह इतरही देशात जवळपास 50 ते 60 हजार गणेश मूर्ती रवाना झाल्या। राज्यासोबत आणि देशासोबतच परदेशातही रायगडच्या पेणच्या गणपतींची पूजा अर्चना होणार आहे। प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर अवघ्या काही तासांची प्रतीक्षा आणि गणपती बाप्पा मोरयाचा मंगलमय गजर हा अवघ्या राज्यभरात, देशभरात आपल्याला ऐकू येणार आहे। थेट दृश्य आहेत लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाचं मुखदर्शन थोड्याच वेळामध्ये आपल्याला मिळणार आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। उदय, गणेश भक्तांची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे। अवघा 1 मिनिट शिल्लक आहे राजाच्या पहिल्या मुखदर्शनासाठी। अगदी बरोबर, आपण थेट बघतोय जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं स्वरूप जे आहे ते आता पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळणार आहे। लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबाग मार्केटमध्ये लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, पहिलं फोटो सेशन जे आहे ते प्रसिद्धी माध्यमांसाठी आयोजित केलेले। आपण समोरचं दृश्य पाहू शकतो। संपूर्ण लालबाग मार्केट जे आहे ते गणेश भक्तांनी तुडुंब असं भरून गेलेलं आहे। पाय ठेवायला देखील जागा नाही। संपूर्ण गणेश भक्तांनी लालबाग मार्केट जे ते खचाखच भरलेलं आपल्याला इथे पाहायला मिळते। लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा जी तयारी केलेली आहे। लालबाग राजा दरबार जो आहे तो अत्याधुनिक राजमहालामध्ये यंदा
सजवण्यात आलेला आहे। एक अत्याधुनिक आरास जी आहे ती बनवण्यात आली आहे। सभोवतालीचा आपण नजर टाकली तर मोठ्या घंटा ज्या आहेत त्यांना एक आकर्षक स्वरूपामध्ये इथे विविध स्वरूपामध्ये इथे मांडण्यात आलेत आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या काही क्षणामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे जगभरातल्या लाखोच नाही तर करोडो गणेश भक्तांना जे पाहायला मिळणार आहे। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह दर्शन दाखवत आहोत। आपण थेट दृश्य पाहू शकतो। लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सर्व गणेश भक्तांना आवाज तर 7 सप्टेंबरपासून पुढचे 10 दिवस लालबागचा हा राजा त्याच्या गणेश भक्तांना अखंडपणे अविरतपणे दर्शन देईल। या बाप्पाच्या मूर्तीची भुरळ ही अनेकांना पडते कारण ही मूर्ती अत्यंत आकर्षक पद्धतीने घडवली जाते। लालबागच्या राजाचं दर्शन मिळावं यासाठी देशभरातून अनेक भाविक मुंबई परिसरात येतात, लालबागमध्ये येतात। यावेळेला सुंदरशा राजमहालामध्ये भव्यशा राजमहालामध्ये लालबागच्या राजाची ही मूर्ती स्थानापन्न झालेली आहे। त्याच्या दोनही बाजूला 2 मयुरे आपल्याला पाहायला मिळतात। मयुरेश हे खरं तर गणेशाचंच एक नाव मानलं जातं आणि यावेळचं प्रमुख आकर्षण म्हणजे गणपती बाप्पाच्या दोनही बाजूला दिसणारे हे 2 मयूर, हे 2 मोर। लालबाग परिसरामध्ये असलेल्या कोळी समाजानं मच्छीमार बांधवांनी या गणपतीची पहिल्यांदा प्रतिष्ठापना केली। ती त्या मार्केटमध्ये हा सगळा परिसर मसाला मार्केटचा परिसर आहे आणि अत्यंत दाटीवाटीचा परिसर। या संपूर्ण पट्ट्यामध्ये लालबाग असो, परळ असो, करिरोड असो, चिंचपोकळी असो, गणेश भक्तांची लगबग पुढच्या 10 दिवसांमध्ये अनुभवायला मिळणार आहे। उंच उंच गणेश मूर्ती आणि त्यापेक्षाही भले मोठे देखावे हे या संपूर्ण पट्ट्याचं गणेश काळामध्ये, गणपती काळामध्ये, गणेशोत्सवामध्ये मोठं आकर्षण मानलं जातं। लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, पहिलं मुखदर्शन
राज्यातल्या देशातल्या सर्वसामान्य भाविकापासून ते थेट राज्याच्या देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत मोठ्यातल्या मोठ्या सेलिब्रिटीपर्यंत प्रत्येक जण या गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईमध्ये येत असतो। त्यामुळे एक प्रकारे सेलिब्रेटेड गणपती किंवा सेलिब्रिटी गणपती अशी लालबागच्या राजाची जगभरामध्ये ओळख आहे। कितीतरी गणेश भक्तांच्या घरामध्ये लालबागच्या राजाची हीच प्रतिमा आपल्याला रोजच्या पूजेमध्येही पाहायला मिळते। अनेकांची श्रद्धा आहे या गणपतीवरती आणि म्हणूनच या श्रद्धेपोटी या आस्थेपोटी अनेक गणेश भक्त लालबागच्या चरणी लीन होण्यासाठी गणपतीच्या दिवसात इथे येतात आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतात। तर लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर गणेशोत्सवासंदर्भातल्या आणखी काही बातम्या आपण बघणार आहोत। मुंबईकर चाकरमान्यांची पावलं आता कोकणाच्या दिशेने वळू लागलेली आहेत। चाकरमान्यांनी खरं तर रेल्वे प्रवासाला पसंती दिलेली असली तरी कोकणात जाण्यासाठी मात्र प्रवाशांना अनेक हालअपेष्टांना सामोरं जावं लागतंय। दिवा रेल्वे स्थानकावरती तर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळण्याचं चित्र पाहायला मिळालेलं। कोकणात गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांची दिवा सावंतवाडी पॅसेंजर मधली ही तुफान गर्दी। मुंगी शिरालाही जागा नाही अशी परिस्थिती आहे। सीटवरती दाटीवाटीनं बसलेली माणसं, ट्रेनमध्ये येण्या जाण्याच्या जागेवरही प्रवाशांनी मांडलेलं ठाण, तिथेच ठेवलेली बोचकी आणि त्यातूनच प्रवाशांमध्ये होणारे वाद। या अशा स्थितीत हे सगळे प्रवासी प्रवास करतात। ही गाडी दिव्यावरनं खरं तर सकाळी 6:25 सुटते। मात्र बुधवारी म्हणजे आदल्या दिवशीच्या दुपारी 12 वाजल्यापासूनच प्रवाशांनी दिवा रेल्वे स्टेशनवर भल्या मोठ्या रांगा लावल्या। अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर, रांगांमध्ये उभं राहून पाय दुखल्यानंतर अखेर भयंकर गर्दीत हा प्रवास सुरू झाला। काहींना बसायला जागा मिळाली तर काहींच्या नशिबात ही जागाही नव्हती। त्यांना उभ्या उभ्याच कोकण गाठावं लागलं। आमची एवढीच मागणी आहे, आम्हाला जादा गाड्या सोडावे। तरी मग गावाला जाताना सर्व सामान घेऊन जावं लागतं हो, इथून। न्यावं लागतं। ट्रेनची गर्दी आणि सर्व कसं मॅनेज करतात? काय ना, लोक भांडतात किती, रातभर भांडणच चालू आहेत नुसती। आणि ना जाऊ दुपारी 3 वाजल्यापासून ही ताई जी आहे 3 वाजल्यापासून लाईनीत उभी आहे, तेव्हा कुठे विंडो सीट भेटली आहे, ते पण रात्री 12 वाजता नाही मिळेल, जागा नाही मिळेल तर काय करणार? आता कसं जाणार तुम्ही? आता काय स्टँडिंग जावं लागेल, काय करणार? दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल हे असेच असतात। कोकणातील चाकरमान्यांना यातून दिलासा मिळणार तरी कधी आणि कसा? त्यांचा प्रवास सुखकर होणार कधी हा प्रश्न पडतोय। असे प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झाले। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, दिवा। तर गर्दीमुळे कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची वाट तशी बिकटच आहे। रेल्वेमध्ये गर्दी आहे किंवा रेल्वेचं तिकीट मिळालं नाहीये, त्यामुळे अनेकांनी कोकणात जाण्यासाठी रस्त्याचा मार्ग निवडला। मात्र मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे आणि खूप मोठ्या संख्येनं वाहनं रस्त्यावरती उतरल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी दिसते। खेडमधल्या भरणेतील जगबुडी नदीचा पूल ते वेरळ खोपी फाटा इथपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। मुंबईतनं निघालेले चाकरमानी 15 तास होऊन गेल्यात तरी सुद्धा आपल्या गावी जाण्याच्या मार्गावरतीच आहेत। जिथे रस्त्याची कामं अर्धवट आहेत त्या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी दिसते। मुंबई गोवा महामार्गावरती उधळे गावाजवळ मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर महामार्गालगत कलंडला, त्यामुळे वाहतूक कोंडी आणखीनच वाढली। ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस आणि महामार्ग पोलिसांची चांगलीच दमछाक होतीये। आणि मुंबई गोवा महामार्ग, जो महामार्ग कोकणवासियांच्या हक्काचा आहे, तो पूर्ण होण्यास आणखी 2 वर्ष लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। चुकीचा कंत्राटदार दिल्यामुळे मुंबई गोवा महामार्ग रखडल्याचा आरोप त्यांनी केला। कोकणात जाणारे रस्ते चांगलेच आहेत, पूल आणि त्याच्या आजूबाजूला असणारा सर्व्हिस रोड यामुळे थोडेसे अडथळे येतात, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणालेत। की हे 14 जे पूल आहेत
त्या 14 पूल आणि त्याला असणारे सर्व्हिस रोड जे आहेत, हाच एक त्यामधला असणारा 14 किलोमीटर हाच फक्त एक प्रॉब्लेम असू शकतो आणि हा 2 वर्षात पूर्ण होईल. कारण ते करण्यासाठी एका दिवसात तो होणार नाही. त्याला निदान 14 महिन्यापासून 2 वर्षापर्यंतचा कालावधी लागेल आणि हे 14 पूल होणं आणि त्या पुलाच्या बाजूची असणारी परिस्थिती ही 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील. आणि यानंतर एक राजकीय बातमी आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या 2 लाडक्या बहिणींमध्ये वाद निर्माण झालाय. रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेवरती संधी मिळणार असल्याच्या चर्चेवर आता त्यांच्याच पक्षातल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलाय. एकाच व्यक्तीला किती पदं देणार असा थेट सवाल रुपाली ठोंबरे विचारतायत. तर हे सर्व अधिकार आमचे वरिष्ठांकडे आहेत, त्यामुळे निर्णय सुद्धा वरिष्ठच घेतील असं म्हणत रुपाली चाकणकरांनीही प्रत्युत्तर दिलंय. कुणालाच साधी इच्छा पण संधीची दिली नाही की बाबा आम्ही इच्छुक आहोत आणि डायरेक्ट उमेदवार जे डिक्लेअर करण्याचा प्रकार झाला. त्यासाठी आम्ही दादांकडे त्याची तक्रार केली, दादांकडे ते सांगितलेलं आहे. आणि एक आपल्या राष्ट्रवादीमध्ये एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा. पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत, एकाच व्यक्तीला किती पदं देणार आणि कोणत्या कारणाने तुम्ही देताय हेही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे. आमच्या महिलांची बैठक चालू आहे सकाळपासून, काही पाहिलेलं नाहीये, पाहते माहिती घेते. आणि यानंतर एक अत्यंत दुर्दैवी बातमी. आईवडिलांच्या अंधश्रद्धेमुळे 2 चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागलाय. मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांचे मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आपल्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ आईवडिलांवर आली. स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही अंधश्रद्धा आणि सुविधांचा अभाव या गोष्टी विचार करायला भाग पडतात. ही दुर्दैवी घटना नेमकी कुठे घडली आहे पाहूया या रिपोर्टमधनं. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातलं हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य. आपल्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन या आदिवासी दाम्पत्यानं अनवाणी पायानं चिखलाची वाट तुडवत आपलं गाव गाठलं. लाडक्या लेकरांना गमावल्याचं काळजातलं दुःख आणि डोळ्यात अश्रूंचा फुटलेला बांध अशा स्थितीत 15 किलोमीटरचं अंतर या दाम्पत्यानं कापलं. आरोग्य केंद्रातून त्यांच्या गावी मृतदेह घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्स नसल्यानं त्यांच्यावर ही स्थिती आली आहे. पत्तीगाव इथल्या दाम्पत्यानं आपल्या आजारी मुलांना डॉक्टरकडे न नेता गावातल्या पुजाऱ्याकडे नेलं. मात्र या मुलांची प्रकृती आणखी बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. आपली मुलं परत जिवंत होतील या वेड्या आशेपायी या आईवडिलांनी आरोग्य केंद्रात धाव घेतली. मात्र तिथे डॉक्टरांनी या मुलांना मृत घोषित केलं. घरी जाण्यासाठी त्यांनी ॲम्ब्युलन्स सुद्धा देण्याचं कबूल करून देण्याची तयारी दर्शवलेली होती, परंतु ते PM-साठी त्यांची तयारी नसल्यामुळे ते त्याच दिवशी परत गेलेले आहेत. आम्ही ही बाब पोलीस स्टेशनला कळवलेली आहे आणि चौकशी समिती गठीत करून याबद्दलचं विस्तृत अहवाल मागवत आहोत. या चिमुरड्यांचे मृतदेह आरोग्य केंद्रातनं गावात परत नेण्यासाठी अँब्युलन्स नसल्यानं राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर विरोधकांनी आता सवाल उपस्थित केले. गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट तिकडला आदिवासींचा कायापालट करण्यापेक्षा तिकडला जो खाण उद्योग आहे, मायनिंग, तिकडले आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावेत यासाठी गडचिरोली जिल्हा हा त्यांनी स्वतःकडे ठेवला. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वेगळे कलेक्टर्स नेमले आणि आजही आदिवासी हा जगण्यासाठी संघर्ष करतोय. राज्य सरकार आरोग्य खात्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करतं, मात्र अँब्युलन्स अभावी एका दाम्पत्याला आपल्या मुलांचे मृतदेह 15 किलोमीटरपर्यंत खांद्यावर नेण्याची वेळ येणं हे राज्याच्या लौकिकासाठी भूषणावह नाही. दुर्गम भागातली स्थिती लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे.
महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आणि यापुढची बातमी चंद्रपूरमधनं. चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आढळलेल्या बिबट्याला तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर वन खात्याच्या पथकानं जेरबंद केलं. चंद्रपूरच्या बिनबा चौकातल्या एका रिकाम्या भूखंडावर झुडपांमध्ये हा बिबट्या लपून बसलेला आणि तो पहिल्यांदा तिथेच दिसला. यानंतर तातडीनं यंत्रणा सतर्क झाल्या. वनविभाग, पोलीस, महानगरपालिका आणि वन्यजीव संस्थांच्या प्रतिनिधींच्या वतीनं या बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू झाली. लोकांची गर्दी या परिसरात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हा बिबट्या बिथरला आणि सैरावैरा पळू लागलेला. या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न यंत्रणांकडून केले गेले. या भूखंडाच्या सभोवताली उंच जाळी उभारली गेली. इथे आसपास शाळा आणि महाविद्यालय सोबतच व्यापारी पेठ असल्यामुळे सर्व खबरदारी बाळगत हे अभियान राबवण्यात आलं. वन खात्याच्या तज्ज्ञ शूटर्सनं बेशुद्धीचं इंजेक्शन दिल्यावर निश्चित झालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात या बिबट्याची आता रवानगी झाली आहे. आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एक छोटासा ब्रेक घेण्याची. पण ब्रेकनंतर महाराष्ट्रभरातल्या आणखी काही बातम्यांचा आढावा पाहत रहा आपला महाराष्ट्र.